सीजेपीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित दिपके सध्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि त्यांचं तिथे जोरदार स्वागत होत आहे। दिल्लीतलं यशस्वी आंदोलन केल्यानंतर ते आता मराठवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची ही दृश्य आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, अभिजित दिपके हे पोहोचल्याचं दिसतंय, त्यांच्या नावाने जोरदार जयघोष देखील घोषणा देखील दिल्या जात आहेत, काय नेमके अपडेट्स आहेत? अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर जोरदार स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। त्याला घेण्यासाठी आई वडील दोघंही या ठिकाणी आलेले आहेत आणि तो आता बाहेर या ठिकाणी विमानतळाच्या आलेला आहे। लोकांनी फुलं उधळून त्याचं स्वागत केलेलं आहे। शिवाय भारतीय संविधानाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत आणि खरं तर दिल्लीत जे जंतर मंतरवरती महिन्यापेक्षा अधिक कार्यकाळ अभिजित दिपकेने आंदोलन केलं, त्याला यश मिळालं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर तो पहिल्यांदाच या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पोहोचलेला आहे आणि त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। यानंतर तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी क्रांती चौकात जाईल। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची जी कमान आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाईल आणि त्यानंतर तो घरी पोहोचेल। खरं तर आई वडिलांनी देखील त्याच्या स्वागताची घरी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे निश्चितच आई वडिलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद सकाळी येत असल्याची बातमी आल्यानंतर होता आणि आता देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आई वडील दोघेही या ठिकाणी त्याला म्हणजे रिसीव्ह करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय की त्याचं जोरदार निश्चितपणे अभिजित दिपके काही माध्यमांशी सध्या बोलतायत का, यावर देखील आपलं लक्ष असणार आहे। बघूया अभिजित दिपके सध्या माध्यमांशी काही बोलतायत का, काही प्रतिक्रिया देत आहेत? आज 40 दिवसानंतर, जवळपास 40 दिवसानंतर आणि एका लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप खूप आनंद आहे। आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलनच चालू होते, आधी वेगळ्या वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले। देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आईवडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि दुसरी एक गोष्ट ही महत्त्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाही आहे, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय, उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर। धन्यवाद। तर 40 दिवसानंतर आपण घरी परततो आहोत, मात्र अजूनही आपला संघर्ष संपलेला नाही। जर सरकारने अजूनही त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाही तर पुन्हा एकदा आपण रस्त्यावर उतरू आणि पुन्हा एकदा आंदोलनासाठी आपण तयार आहोत, असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलेला आहे। जोरदार स्वागत संभाजीनगरमध्ये त्यांचं झालेलं आहे। यानंतर काही महत्त्वाचे नियोजित कार्यक्रम पार पडणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिजित दिपके अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतरच्या काही कार्यक्रमांनंतर ते आपल्या घरी दाखल होतील।